आता चाललो आम्ही बहिणीच्या मुलीच्या लग्नाला, म्हणजेच माझी पण मुलगीच आहे, चुलत बहिणीची मुलगी म्हणून. आणि आहोंना तेवढ्यामध्ये फोन आलेला. मग फोन समोर धरलेला, मोबाईल मान्यताच्या हातात होता, त्याच्यामुळे फोन आला आणि लगेच त्यांना बोलायला फोन दिला. तोपर्यंत इथे अमन रेस्टॉरंट आलेलं आहे पुढे. मग तिथेच आम्ही नेहमी नाश्ता करतो, म्हणून तिथे थोड्या वेळ थांबून आम्ही नाश्ता केला आणि पुढे आम्ही मुंबईच्या रस्त्याने निघालो. अंतर भरपूर आहे, पण ते एवढं सगळं अंतर दाखवण्यापेक्षा थोडंच दाखवलं. आता मुंबई आलेली. आम्ही जाऊन पोचलो नवरीच्या घरी. तिथे सांजुऱ्या करायची तयारी. नंतर नवरदेवाची हळद 2 दिवस आधी असल्यामुळे आम्हाला तिथे पण हळदीला जाता आलं. नवरदेवाकडची हळद आहे. आम्ही हळदीला गेल्यामुळे त्यांनी नंतर आम्ही तेलवण वगैरे पाडलं आणि त्यांनी आमची सर्वांची ओटी भरली. नवरदेवाकडचे सर्वच माणसं स्वभावाने एकदमच छान आहेत. नंतर घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व काका वगैरे एकत्र, आणि हे आमचे काका आहेत. मला काकांना बघितलं की वडिलांचीच आठवण येते. मी आमच्या दादांना मिस करते. आईची तब्येत पहिले अशी होती. आई सध्या माझ्याकडेच आहे, पण ती वडील गेल्यानंतर एकदमच नाराज असते. नंतर भिजवलेल्या सांजोऱ्यांची तयारी, लाटायची. सांजा भिजलेला आहे आणि इकडे सांजोऱ्या लाटण्याची तयारी आहे. नंतर बांगड्या घालायची तयारी. सर्वात पहिले कलोरीला बांगड्या भरल्या. मान्यताने पहिल्यांदाच बांगड्या भरलेल्या आहेत. नंतर नवरीच्या हातात चुडा भरला. नंतर एक एक करून सर्वांच्या हातात भरले. अगोदरचा फोटो आहे साखरपुड्याच्या अगोदरचा, नेहाचा. आमच्याकडे आली होती तेव्हाचा हा फोटो आहे. नंतर मेहंदीची तयारी झाली. ही सगळी मेहंदीचीच तयारी आहे, सगळं मेहंदी वगैरे. नंतर दुसऱ्या दिवशी मांडव असतो हळदीच्या दिवशी, म्हणून इथे मांडवामध्ये सर्वांचं नाचणं चाललेलं आहे तालावरती. सर्वांनी नाचण्याचा ताल धरलेला आहे. मांडव येताना नवरीची आई नवरीच्या भावाला ओवाळते. तुमच्याकडे ही पद्धत आहे की नाही आम्हाला माहीत नाही. ते 4थ्या मजल्यावरती राहतात, त्याच्यामुळे खालीच मांडव झाला आणि वरती पण मांडव केलेला आहे. सगळे आपले भाऊबंद लागत असतात. लहान मोठ्यांनी सर्वांनी ताल धरला नाचण्याचा. नवरीची मामी, नवरीच्या बहिणी, सर्वांना टोप्या घालून टिळक लावण्यात आलं. मान्यताच्या पप्पांनी पहिल्यांदाच टोपी घातलेली डोक्यात. नंतर इकडे जातं पूजन झालं आणि नवरीची हळदीची तयारी. इकडे सगळ्या हळदीच्या तयारी करून निघाले. इकडे हळदचं चालू झालं. इकडे हळद नाचवण्याची पद्धत आहे. इकडे हळदीची मस्ती चालू आहे. हळदीला असं नाचवतात. तुमच्याकडे नाचवतात की नाही मला माहीत नाही. ह्या सर्व बहिणी आहेत. इकडे मस्ती चालली. सासूना दीर, आम्ही दोघी बहिणी आहेत. आम्हाला कुणी लावले आम्हाला माहीतच नाही. हळदी पाठीमागे येऊन आणि इथे पळत हळदीत नाचायचा कार्यक्रम चालू आहे सर्वांचा. नवरीपासून सर्वच नाचत होते. इकडे भाऊ आणि बहिणी नवरीला आणि तिच्या नवरीच्या आई वडिलांना मानपान देतात ते. आणि इकडे माझी लग्नाची तयारी झाली.
इकडे सर्व मंडपात बसलेले आहे. तोपर्यंत नवरीचे आई वडील दिसले, त्यांच्याबरोबर फोटो काढला. इकडे रुखवत मांडण्याची तयारी चालू आहे. नवरीबरोबर फोटो काढायलाच भेटला नाही. इकडे तयार होऊन आली आणि लगेच लग्नाची तयारी झाली. किती चांगलं लग्न केलं तरी पण थोडासा तरी गालबोट लागतोच. त्यातच हवन करण्याची वेळ आणि लगेच लाईट गेलेली आहे, म्हणून सगळे लोक चेअरमधनं उठून बाहेर गेलेले आहेत. लाईट नसल्यामुळे थोड्या वेळात लगेचच लाईट आली. आणि इकडे पत्रिकेत लिहिलेलं होतं रिसेप्शन म्हणून. मग नवरी परत ड्रेस चेंज करून आली आणि आम्हाला पहिल्यांदा असं रिसेप्शन बघायला भेटलं. नाहीतर मी रिसेप्शन हे मुलाच्या घरी असतं नवरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी संध्याकाळी. पण इथे आम्हाला नवीन बघायला भेटलं की लग्नातच रिसेप्शन करतात. आम्हाला जायचं होतं म्हणून आम्ही लगेच जायची तयारी केली. इकडे नवरीचं त्यांच्या घरी स्वागत झालं आणि हे नवरीचं परत मूळ आहे, म्हणून नवरदेव नवरीला इकडे बोलवून परत बहिणीच्या घरी हे परत मुळाची तयारी आहे. त्यांचं स्वागत केलं. हे नवरीचं